साहिल खराडे, अक्षय अयर ग्राउंड खाली करा. अक्षय अयर, स्कोररचा नंबर नका घेऊ. हॅलो, जमा 11, मॅच चालू करा. फिल्डिंग लावून घ्या. चला सामना सुरू करायचा ही विनंती असेल. येस, सामना सुरू करायचा आहे. कुणी मराठीत सांगितलंय, मी पुन्हा एकदा तुम्हाला पुनश्च एकदा भारताच्या नॅशनल लँग्वेज हिंदीमध्ये सांगू इच्छितो. प्लीज मॅच सुरू कीजिए. त्यानंतर आपण आंतरराष्ट्रीय म्हणजेच इंग्लिश या भाषेमध्ये देखील तुम्हाला सांगू इच्छितो. प्लीज प्ले द गेम, स्टार्ट द मॅच. त्यानंतर जर तुम्हाला चला प्लीज फक्त 1 मिनिटाची अवधी. 1 मिनिटाच्या आतमध्ये जर बॉल नाही पडला तर तुम्हाला कमिटी किती 2 रनाची पेनल्टी देण्यात येईल. हा प्लीज विचारा. येस, वेळ सुरू झालाय. 1 मिनिटाच्या आतमध्ये पहिला बॉल नाही पडला तर तुम्हाला 2 धावांनी पेनलाइज करण्यात येईल आणि संपूर्ण कमिटी मेंबर्सला तुम्हाला चायनीज तर कमिटीनेच दिले. येस, मॅच ऑन. 20 सेकंदांची अवधी झाली आहे. आलेत प्लेयर. हो, प्लीज जॅकेट काढून खेळा. येस, थँक्यू. चला बॉलर्स रेडी आहेत. रहीम सर, आपल्याला ही विनंती, आपण या मैदानाच्या आतमध्ये. हो, मॅच ऑन. महत्वाची मॅच आहे, नॉकआउटची मॅच आहे आणि नॉकआउटच्या मॅच मध्ये खेळही नॉकआउट सारखा होणार यात ती मात्र शंका नाही आहे. बॉलर रेडी. येस, वी आर अंडर अ मिनिट. मॅच ऑन. स्पर्धेला सुरुवात. पहिलाच बॉल. लेफ्टी बॅटर ओम शेलार. ज्या ओम शेलारनी तुम्हा आम्हा सगळ्यांना इम्प्रेस केलाय, त्याच्या बॅटिंगने इम्प्रेस केलाय, तो स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. टीम वाडेघरचा एक रायझिंग स्टार, एक सितारा. येणारा काळ त्याचा असेल यात ती मात्र शंका नाहीये. पण ते सगळं विसरून तुम्ही आतापर्यंत काय केलं ना, ते सगळं नेहमी क्रिकेट तुम्हाला विसरायला लावतो. कारण दरवेळेस मॅच सुरू होताना स्कोर बोर्ड शून्याने सुरू होतं आणि त्या शून्यापासूनच विश्व तुम्हाला निर्माण करावा लागणार आहे. यावेळी देखील स्विंग अँड मिस, मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला हेमंत यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. आणि येस सर, लेग बाईस. बॅटनी नाही आली आहे, धाव पायाला लागून आली आहे, पण हरकत नाहीये, धाव येणं गरजेचं आहे. धाव आली आहे. चौफेरजनं आता जसाच क्रिकेटचा हंगाम सुरू झालाय, मोठ्या मोठ्या स्पर्धा आपल्या भेटी देत आहेत. नो बॉल, फ्री हिट. येणारा बॉल हा फ्री हिट असेल. बॅटरला संधी आहे. नवीन बॅटर अगदी शेवटच्या क्षणाला नवीन बॅटर आलेत मैदानात. अमित आलेत. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला, पण खूप चांगलं चातुर्य गोलंदाजाकडे. आणि ते चातुर्य बॉलरकडे असणं विशेषतः अंडरआर्म क्रिकेटमध्ये खूप गरजेचं आहे. नेक्स्ट बॉल. इथे देखील प्रयत्न केला होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता, लॉफ्टेड ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. डेड बॉल, मृत चेंडू. हो, चांगला फटका, स्ट्रेट ड्राईव्ह आणि इथे डायरेक्ट हिट झाले. यस, इट इज आउट. ओ युटी. पहिला मोठा झटका लागत असताना ओम शेलार बॅक आउट.
चांगलं संगीत, अप्रतिम संगीत. डीजे पोटे, प्रसाद पोटे आमचे कनिष्ठ मित्र. येस सर. 2 to go. हो, स्लोअर मधचा वापर केला. बॅटची हलकीशी कडा लागते. बॉल 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 निघालाय का? नाही आहे, बचावलाय. 1 धाव मिळणार आहे. 1 धाव नक्कीच मिळाली आहे आता. जी हा, छंगळा बोले. काय रिस्पॉन्स कमी झालाय बघा. झोप लागत असेल तर अगदी तुमच्या समोर आमच्या टर्फच्या मागे डीजे ऑपरेटरच्या बाजूला 1 ओव्हर 6 धावा झाल्यात. येस, थँक्यू. डीजे ऑपरेटरच्या बाजूला लागलाय की काउंटर. 6 रन. 1 विकेट डाऊन फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 6 रन्स ऑन द बोर्ड आफ्टर 1 ओव्हर. डीजे ऑपरेटरच्या अगदी बाजूला काय आहे? नागोरी चहा. पुढच्या वेळेस जेव्हा अजित सर 1 to go बोलतील आणि जेव्हा मी बोलणार आहे चंगळ्या बोले, तर तुमच्या तोंडात तो आवाज येणं अनिवार्य आहे. अन्यथा नागोरी चहा प्या. थोडंसं असं स्वस्तता जी तुमच्याकडे आहे ती घालवा आणि त्यानंतर या पुन्हा एकदा मैदानात. कारण प्रेक्षकांनो, तुमच्याशिवाय नाहीये मजा कुठल्याही स्पर्धेला. प्रेक्षक मायबाप. अर्जुन वसिटा गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण यष्टांच्या मागे आणि इथे यष्टी चित होत असताना हेमंतची चांगली विकेट किपिंग. आणि हे कॉन्टेस्ट, ही रायव्हलरी, हे बॅटल, हे बेस्ट वर्सेस बेस्टची ही लढाई दोन्ही दिशेला दोन्ही आउटर आयकॉन्स किरण शिंदे विपक्ष अर्जुन वसिटा या दोघांमध्ये पाहायला मिळणार आहे. हो, पहिलाच बॉल जाऊ दिलाय, लीव केलाय. येस येस येस, इट इज अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आलाय. प्रत्येक धाव महत्वाची आहे. आवाजाला काय आलं? हॅलो, का? ठीक आहे. डीजे डीजे थोडासा तुम्ही वॉल्यूम द्या, आम्ही हळू बोलतो. हा, थोडासा थोडासा थोडासा. हॅलो. आणि सॉंग्स नाही वाजवले तरी चालतील, तुम्ही रश करा. चेक 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 चेक. हा, हॅलो चेक, हॅलो चेक. बस. पंचांचा डिसिजन. सर, अजित सर, काय डिसिजन आहे? चेक करायचं आहे का? वाईड आहे. येस, प्लीज 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 थोडीशी शांतता. हाय व्होल्टेज मॅच. हो, किरण शिंदेचा तडाखा अर्जुनच्या विपक्षात आलाय. वा, षटकार आलाय. 2 आउटर आयकॉन्स एकमेकांच्या विरोधात लढतायत आणि ती लढाई जेव्हा आपण पाहतो ना प्रसन्न, तेव्हा एकाचा विजय सुनिश्चित. त्यातील पहिला विजय तर नक्कीच किरणच्या नावावरती आलाय. पाहूयात अर्जुन कमबॅक करणार आहे का? इथे देखील ड्राईव्ह केले. सेन्सिबल क्रिकेट. 1 धाव, स्ट्राईक रोटेट. नेक्स्ट बॉल. यस, त्या उद्ध्वस्त केल्यात. यस, इट इज अ विकेट. वन टू गो असा कॉल आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती 14 पाहायला मिळते. 14 ऑन द बोर्ड. अर्जुन वसिटा आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅकवरती. स्वप्नील स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतात. 14 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात.
षटक क्रमांक दुसरं मैदानावरती मार्गस्थ आहे. मिस्टेक झाली या सुशांतच्या वतीने आणि तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. 15 धावा या फलकावरती आहे 2 षटकांच्या अखेरीस. पहिल्या षटकामध्ये 6 आल्या. 1 मिनिट हा थोडस आपण चेक करूया. सोळा धावा झाल्यात आणि जेव्हा कृष्णा गोलंदाजी ट्रॅकवरती येतील प्रत्येक विकेटला 1000 रुपयाचं पारितोषिक ओमसाई गणेश यांच्याकडून. ओमसाई गणेश टीम संघाकडून. हो जितू गायकवाड यांच्याकडून. प्रश्न फक्त कृष्णाला. येस ओनर जितू गायकवाड. येस खूप चांगलं व्यक्तिमत्व, चांगले क्रिकेटर. पुढचा बॉल स्ट्रेट मारण्याचा प्रयत्न केला होता, वरच्या नेटला बॉल आदळतोय. स्वप्नील धावतायत आणि जीव धोक्यात घेऊन जणू काय धावत होते. धाव कंप्लीट झाली आहे. पुढचा बॉल इथे हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न जरूर केला होता किरणनी. किरणला माहिती आहे महत्वाचं आहे ना, ही मॅच पूर्ण महत्वाची आणि त्याला शेवटपर्यंत खेळणं ते देखील महत्वाचं आहे. समोर देखील साथ देण्यासाठी स्वप्नील आहे, पण बॉलिंग देखील तेवढी चांगली होती हेमंत बारियाची. पुढचा बॉल वाह वाह काय चेंडू हाता आलाय. दर्जा अगदी बॅटरला फॉलो केलाय आणि फॉलो केल्यानंतर संपूर्णपणे इथे बॅटरला ना क्रॅम्प केलंय. शेवटच्या क्षणाला किरणनी बॅट मध्ये आणली, अन्यथा यष्ट्या उद्ध्वस्त जरूर होत्या. 3 चेंडूचा खेळ झाला. 3 to go. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. मॅच ऑन. यावेळी पंच काय सांगतायत. येस व्हाईट बॉल इट इज. व्हाईट बॉल आहे. अर्जुन देखील कानमंत्र देतोय. महत्वाची एक धाव महत्वाची आहे. एकेका धावेसाठी तुम्हाला लढावं, झगडावं, फाईट करावं लागणार आहे. का? कारण स्पर्धाच तेवढी मोठी आहे. KTPL. येस कल्याण टर्फ प्रीमियर लीग दुसरं पर्व, दुसऱ्या पर्वाचं आम्हाला आहे गर्व. नेक्स्ट बॉल. हो यावेळी देखील लीव केलाय. येस इट इज अ व्हाईट बॉल. अजून एक व्हाईट बॉल येतोय. चांगली मॅच रंगणार आहे. शेवटच्या क्षणापर्यंत ना सगळ्यांच्या हृदयात धक 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 देणार आहे ही मॅच. बॅटर रेडी, बॉलर रेडी. राईट आर्म राऊंड द विकेट. समोर किरण शिंदे. हेमंत विपक्ष किरण आणि इथे हो प्रयत्न केला. प्रयत्न अनिकेतनी अपूर्ण केला नाहीये. प्रयत्न पूर्ण केलाय. स्वतःला झोकलाय त्यांनी, पण ती जी जंप मारलीये, उडी मारलीये, त्या उडीचा डिरेक्शन ते महत्वाचं होतं. येस सर. टू गो. हो नेक्स्ट बॉल. येस इट इज अ नो बॉल. नो बॉल आहे आणि हेलिकॉप्टर उडणार आहे असं सांगतात आमचे अजित सर, पण पाहूयात ते उडणार आहे का मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षक वर्ग देखील ना अगदी अजित सरांना पाहण्यासाठी येतो मैदानाच्या आतमध्ये. हे कमवलंय ना तुम्ही क्रिकेटमधून. काय कमवलंय? अमुक कमवलंय, पैसे कमवले, ट्रॉफीज कमवल्या, पण हे जे त्यांनी कमवलंय ते कमवणं कठीण आहे मित्रांनो. पुढचा बॉल अजून एक आलाय का? नो बॉल. पिचिंग पाहावी लागेल. येस बाहेर आहे. पिचिंग प्रचंड बाहेर आहे आणि ही एनर्जी. सकाळी अगदी 10:30 वाजता मॅचेस सुरू झाल्यात. 11 वाजलेत. 12.5 तास मेहनत करत असताना देखील ही पंचांचं कार्य आहे. वा दिस इज क्रिकेट. हे आम्हाला क्रिकेटने दिलंय मित्रांनो. खेळत नाही आहोत ना, हरकत नाहीये, त्याची सेवा आम्ही करणार. दिस इज व्हॉट इज क्रिकेट ऑल अबाउट फॉर अस. नेक्स्ट बॉल. हेमंत बारिया विपक्ष किरण शिंदे अशी ही बॅटल सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. अजून एक आलाय का एक्स्ट्रा? तर येस 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 अजून एक एक्स्ट्रा आलाय. अजून एक व्हाईट बॉल आलाय. मॅच मजेशीर होणार आहे. अर्जुन देखील अनेक वेळेस असंच करतो. आपल्या बॅटला तो रुमाल गुंडाळतो आणि आता किरणही तसंच करतोय सध्या तरी. हे छोट्या छोट्या गोष्टी ऑब्झर्व करणं हे क्रिकेट आहे. पुढचा बॉल स्विंग अँड मिस. पाहते एक्सप्रेशन, ते अग्रेशन चेहऱ्यावरती. किती महत्वाचा बॉल होता. अगदी पुढ्यातला बॉल. ही चूक किरणनी जरूर केली आहे. चंगळ्या बोले. नाईस नाईस. होऊन जाऊ दे. पिलेत 4 जण तरी पिलेत चहा आणि हलक्या हाताने फक्त स्वीप केलंय बॉलला किरणनी. 1 धाव मिळाली आहे. स्ट्राईक रोटेट केली आहे. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न केलाय.
30 धावा झाल्यात आणि षटकं झालेत आतापर्यंत 3. म्हणजेच काय तर 10ची सरासरी आतापर्यंत जरूर मेंटेन केलेली आहे. व्हॉट मॅच. 3 षटकाचा खेळ, 30 धावा झाल्यात. 30 अर्जुन 30 धावा धावफलकावरती झाल्या. 3 षटकाचा खेळ झालाय. अजूनही आपण पाहतोय ना डबल ट्रबल ओव्हर येणं बाकी आहे. त्यातही 4 षटकाचा खेळ शिल्लक आहे. किरण आणि स्वप्नील चांगली पार्टनरशिप करतात. आता इथून ती रोखण्यासाठी कॅप्टन कुणाच्या हातामध्ये चेंडू सोपवतात. महत्वाची मॅच आहे. असं म्हटलं जातं ना कुठल्याही स्पर्धेमध्ये त्या स्पर्धेची फायनल त्यापेक्षा रंगतदार त्या स्पर्धेच्या क्वार्टर फायनल्स आणि सेमी फायनल्स होतात. त्यातीलच एक ही क्वार्टर फायनल पाहायला मिळत आहे का, कारण तिथून नॉकआउट स्पर्धेला सुरुवात होते. तिथून प्रत्येक जण सर्व काही झोकून देण्याचा प्रयत्न करतो. बघा किरण पूर्ण पॉपिंग क्रीजचा वापर करतोय, डान्स करतोय क्रीजवरती आणि इथे एकदा चोरण्याचा प्रयत्न आहे. विकेट सॅक्रिफाईस केली आहे. इथे स्वप्नीलनी स्वतःची विकेट मोठ्या खेळाडूसाठी सॅक्रिफाईस केली आहे जरूर. हेच तर आहे ना, छोटे छोटे निर्णय मैदानाच्या आतमध्ये घेतलेले. पार्टनरशिप चांगली सुरू होती. स्वप्नील चांगली साथ देत होता, पण इथे हलकासा कमबॅक झालाय. कुणाचा झालाय? ज्या टीमनी संपूर्ण खेळाडूंना जमा करण्यामध्ये यश मिळवलं, ज्यांनी टॉप वरती राहण्याची जमा होण्याची कामगिरी केली आहे, त्या जमा 11 टीमनी इथे आता एक बॅटर अजून खात्यामध्ये जमा केलाय. बंटी येतोय डावखुऱ्या हाताचा बॅटर. अक्षयजी काकडे साहेब यांच्याकडून पारितोषिक आलेलं आहे आणि अमित यांच्याकडून. कुणासाठी आहे तर कृष्णासाठी आणि उदयसाठी. जर बॉलिंग करत असताना विकेट घेतली तर तब्बल 2000 प्रत्येक विकेटला. षटकार मारला तरी देखील 2000. क्या जीएसटी कापून मिळेल. टीडीएस म्हणा जीएसटी म्हणा कापून द्यायची. ते टीडीएस कमिटीकडे जमा होईल, समालोचनांकडे जमा होईल. येस बॅक टू द मॅच. बंटी स्ट्रायकिंग एंड वरती. समोरून चांगली बॉलिंग होते. वेग, वा प्रचंड वेग पाहायला मिळत आहे. अगदी स्पीडोमीटर जर इथे असताना तर स्पीडोमीटर देखील त्या हाय रेंज वरती काटा टिक 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 जरूर करत असता. तसं झालेलं नाहीये. चांगली बॉलिंग, चांगली बॉलिंग, दर्जेदार बॉलिंग. चौफेरच क्रिकेट दर्जेदार पाहायला मिळत आहे. वा यशस्वी आहे. KTPL सीझन 2 यशस्वी आहे. बंटी स्ट्रायकिंग एंडला. समोर गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा वेग आणि आता पंचांनी दंडित केलेलं आहे. पंचांनी दंडित केलेलं आहे. नो बॉल देत आहेत आणि येस आता फ्री हिट असणार आहे. कसला नो आहे तर हाय आर्म ऍक्शनचा नो पंच देत आहेत. उपाध्यक्ष साहेब हेलिकॉप्टर उडणार आहे असं सांगतायत सर. फ्री हिट. येस मॅच ऑन मॅच ऑन मॅच ऑन मॅच ऑन. फुल टॉस बॉल होता आणि इथे देखील भिरकवण्याचा प्रयत्न. हलकीशी मिस फिल्डिंग, थोडीशी मिस फिल्डिंग. फुल टॉस बॉल जरूर होता. भिरकवण्याचा प्रयत्न केला. बॉल झालेत. या षटकामध्ये जाऊयात गुणलेखकाकडे. तर 3 चेंडूचा खेळ झाला. धावा किती झाल्या धावफलकावरती? 32. 32. 3 बॉलचा खेळ. धगधग होत आहे. पहिल्या इनिंग मध्ये ही धगधग आहे. दुसऱ्यामध्ये कशी होणार आहे? आणि इथे पंचांनी अजून एक नो बॉल घोषित केलेला आहे. नो प्लस 1 2 मिळतील. नो प्लस 1 2 इथे मिळणार आहेत सर. पुन्हा एकदा हाय आर्म ऍक्शनचा नो बॉल देत आहेत. बघा अंडरआर्म क्रिकेटमध्ये ना विशेष एक अँगल बेंड होतो तुमच्या एल्बोचा. त्या बेंड होणाऱ्या एल्बोच्या अँगलच्या वरून जर तुम्ही बॉल फेकलात तर काय होतं तर जे आता मैदानाच्या आतमध्ये झालं ते होतं. नो बॉल मिळतो तुम्हाला. सुशांत भंडारी आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती. चला प्लीज पंचांनी दिलेला निर्णय आणि तो अंतिम असणार आहे. तीन बॉल झालेत हो आणि 33 झालेत ना बरोबर.
33 झाले, 3 बॉल 33 झालेत. येस सर, फ्री हिट. हो 34 झालाय, 34 झालाय, क्षमा असावी, 34 झालाय. 9 ला प्लस आला. या इथे देखील चांगला बॉल, चांगला बॉल, यॉर्कर टाकलाय. वाह, जेव्हा माझ्यावरती येते तेव्हा मी काय हे सिद्ध करण्यासाठी गोलंदाजांनी देखा बघा काय फेकलंय. ब्रह्मास्त्र त्याच्याकडे आहे, त्या ब्रह्मास्त्राचा त्यांनी वापर केला. यॉर्कर फेकलाय, बंटी स्ट्रायकिंग एंडला. टू गो. नेक्स्ट बॉल. यावेळी देखील पुन्हा एकदा ड्राईव्ह केला, अगदी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. खूप चांगली फिल्डिंग. दर्जेदार क्रिकेट. बॅटिंग चांगली होते, बॉलिंग दर्जेदार होते आणि त्यावरती होणारा हे क्षेत्ररक्षण. काय हवंय तुम्हाला? आम्हाला हवंय KTPL सीझन 2 आणि त्या सीझन 2 मध्ये होणारं हे क्रिकेट. चंगळ्या बोले. वा 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 वा, हा प्रतिसाद आवश्यक आहे. शेवटचा बॉल, तो देखील प्रचंड वेगाने फेकण्याचा प्रयत्न केला बॉलरने. सुशांत, एक बॉल चांगला टाकायचा, एक बॉल चांगला टाकण्याची आवश्यकता आहे. आणि महत्वाचं काय ना, जेव्हा ऑल इंडिया आयकॉनच म्हणा, आउटर आयकॉन समोर तुम्ही जेव्हा चांगलं कार्य करताना तुमचं ते कार्य लक्षात ठेवलं जातं. मग तुम्ही कुठे बिलॉंग करता, कशाला बिलॉंग करता याची गरज नाहीये. तुम्ही कुणासमोर कसा परफॉर्म केलाय हे जास्ती महत्वाचं आहे. तुम्ही यॉर्कर फेकण्याची क्षमता ठेवताय. पाहूयात पुन्हा एकदा एक चांगला बॉल येतोय का सुशांतच्या मार्फत आपल्याला. हे क्रिकेट आहे. आलाय, चांगला बॉल आलाय. अप्रतिम गोलंदाजी त्यांनी केली आहे. शेवटच्या बॉलवरती जास्ती धावा दिलेल्या नाही आहेत. षटक क्रमांक 4 इथे संपलेत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागल्या धावफलकावरती. 38 धावा लागल्या धावफलकावरती. डबल ट्रबल आहे. बघूयात डबल होत आहेत की ट्रबल मिळत आहे. काही असू दे, मैदानाच्या आतमध्ये डबल झालं तरी मजा, ट्रबल झालं तरी मजा, कारण आम्ही प्रेक्षक आहोत. आणि कृष्णा आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती. म्हणजेच काय तर जर इथे ट्रबल दिलं तर फक्त ट्रबल समोरच्या टीमला नाहीये, त्यांच्या खिशामध्ये डबल होणार आहेत. पहिला 1000 होते, आता 2000 होतील. 2000 रुपयाचं पारितोषिक जरूर आहे. मान्यवरांची नावं प्लीज येऊ द्या आमच्यापर्यंत. अक्षय काकडे साहेब आणि अमित साहेब यांच्या दोघांकडून 2000 रुपयाचं पारितोषिक. ओमसाई गणेश म्हणजे जितू गायकवाड यांच्याकडून देखील समविक्त संपूर्ण ओमसाई गणेश टीम यांच्याकडून 2000 रुपये एका विकेट साठी मिळणार आहेत तुम्हाला. हो, चांगला ड्राईव्ह केला किरणने. किरणला देखील माहिती आहे ना महत्वाची ओव्हर आहे, महत्वाची ओव्हर आहे. अमित भोईर, प्रवीण भोईर आणि अक्षयजी काकडे या आणि योगेश कोरी या तिघांकडूनही ते पारितोषिक असणार आहे. ओमसाई गणेश टीम, जर कृष्णानी एक विकेट घेतली तर 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. कोण म्हणताय नाही अंडरआर्म क्रिकेट मध्ये आहे? पहा आहे, नीट खेळा, खेळ चांगला करा. अंडरआर्म क्रिकेटनेही सगळ्यांना प्रसिद्धी दिली आहे, पैसेही देणार. नेक्स्ट बॉल. कृष्णा विपक्ष बंटी. चांगली लढत, चांगली फाईट. हो, हलक्या हाताने फक्त चेंडूला जागा दाखवण्याचा प्रयत्न केला. विकेटचं पतन होत आहे, विकेट मिळत आहे. आवश्यकता होती का या विकेटची? डॉट गेला असता, डबल ट्रबलची ओव्हर आहे तरीही चालला असता की नाही, या प्रश्नाचं उत्तर तुमच्या आमच्याकडे नाहीये. पण त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जावं लागणार आहे. फक्त फ्रंट फूट डिफेन्स केलाय बॅटरनी. किरण धावलेत, त्या धावण्याची आवश्यकता होती का? नव्हती. खरं विचार करत असू तर त्या धावण्याची आवश्यकता अजिबात नव्हती मैदानाच्या आतमध्ये. डॉट गेला, हरकत नाहीये, एखाद बॉल डॉट जाऊ शकतो. 7 ओव्हरची मॅच आणि त्यातल्या त्यात डबल ट्रबलची ओव्हर आहे. असमंजसतेमध्ये असतो नेहमी बॅटर, असमंजसतेमध्ये असतो. पण धावसंख्या आता आपण सांगणार नाहीये. बॉल झालेत किती? 2 बॉल झालेत, 4 चेंडूचा खेळ शिल्लक. विकेट मिळाली आहे जरूर कृष्णाच्या ओव्हर मध्ये, पण ती विकेट आहे ना धावचित स्वरूपाने मिळाली, म्हणजे पारितोषिक त्याला मिळणार नाहीये. अर्जुनही जोर लावतोय, प्रत्येक जण सर्वस्व झोकून देण्याचा प्रयत्न करतोय. पहा, हेमंतला माहित आहे कव्हरवरची रिजन, ती जागा जास्ती महत्वाची आहे. हेमंत बारिया स्वतः एक्स्ट्रा कव्हरवरती आलाय. दिस इज व्हॉट क्रिकेट इज ऑल अबाउट. हेच तर क्रिकेट आहे. छोट्या छोट्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन म्हणजे क्रिकेट आहे, आणि त्यात विशिष्ट म्हणजे अंडरआर्म क्रिकेट आहे. पुढचा बॉल, शेवटच्या क्षणाला लेटकटचा प्रयत्न. किरण आउट. किरण शिंदे बाद झालेला आहे. ज्या आयकॉनची आवश्यकता तो आयकॉनही मैदानाच्या बाहेर. वाह, काय खेळ सुरू आहे क्रिकेटचा, काय बॉलिंग केली आहे कृष्णाने.
पण पंचांकडे जावं लागेल. सर रनआउट आहे की स्टंपिंग आहे? जर रनआउट असेल तर पारितोषिक मिळणार नाहीये. रनआउट आहे की स्टंपिंग आहे? रनआउट आहे. रनआउट आहे म्हणजेच पारितोषिक अजूनही मिळालं नाहीये. पण कृष्णाने काय गोलंदाजी केली आहे, वा अप्रतिम. आणि जर डबल ट्रबल मध्ये ओव्हर गोलंदाजी करायची असेल तर कृष्णासारखी जरूर करावी. काय केलंय कृष्णाने? दोन बॅटर दोघांवर प्रेशर टाकला, प्रेशर क्रिएट केला आणि दोघांनाही तंबूच्या आश्रयाला परत पाठवलंय. टीम R1 स्पोर्ट्स आता दबावाखाली आहे. दबावाखाली अनेक खेळाडूंना आपण दाबताना पाहिलंय, पण दबावाखाली देखील चांगलं कार्य करताना अनेक यंगस्टर्सला पाहिलेत जे तिथून मोठे होऊन चांगले खेळाडू बनतात. 3 चेंडूचा खेळ झालाय. किरणही बाद, बंटीही बाद आणि दोघेही बाद कसे झालेत तर दोघेही धावचीत स्वरूपाने झालेत. स्पीड अप करा प्लीज मित्रांनो. तब्बल 13 तास झालेत आपल्या या स्पर्धेला आतापर्यंत. अजूनही 2 मॅचेस शिल्लक आहेत. 2.5 मॅचेस म्हणायला हरकत नाहीये. पुढचा बॉल आणि इथे झालीये का? चांगली फिल्डिंग झाली. जी हा, चांगली फिल्डिंग झाली. बॉल नाही आलाय मैदानाच्या बाहेर. पायचीत असताना पायचीत लेग बिफोर द विकेट म्हणून जे तुम्ही जाणतात तर 100% बॅटर आउट असता. येस सर, व्हॉट डू यू? 2 टू गो. शांत बसा, क्रिकेट एन्जॉय करा. अजित सर मैदानाच्या आतून. पण ओ इथे देखील बॉल अंगाला आदळतोय. नाही, गेलाय. यावेळी गेलाय बॉल. गोशांकित क्षेत्रामध्ये निघालाय. लेग बाय स्वरूपाने आलाय का? येस, लेग बाय स्वरूपाने आलाय. काय मॅच सुरू आहे, काय अप्रतिम मॅच सुरू आहे. प्रयत्न सगळेच करतायत. जॉन बाहेरच आहेत. जॉन लाईनच्या बाहेरच आहेत. येस, मॅच ऑन. चला प्लीज, या षटकासाठी जवळपास 4.5 मिनिटं गेलेले आहेत आपले. तर प्लीज विनंती, आपण थोडंसं स्पीडअप करा. येस सर, ओव्हर टू यू अजित सर. चिंगड्या बोले. येस, थँक्स. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू आता या षटकामधला. ओहो वाह, काय लाजवाब फटका आपण पाहिलात. फ्रंट फुटला आले, जागा बनवली, ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. धाव मिळणार नाहीये एकही, पण यावरती क्लास आणि टेम्परामेंट लिहिलेलं होतं. गुड बॅटिंग. 5 षटकाचा खेळ संपला. धावा लागल्या धावफलकावरती 32. आणि जशा मी धावा बोलणार, संपूर्ण R1 स्पोर्ट्स संघ माझ्याकडे पाहत होता. किती धावा झाल्यात, कारण महत्वाचे आहेत ना. आपण पहिल्या इनिंग मध्ये स्कोर सेट करताय. आता हे शेवटचे 12 बॉल, 12 वरती 20 केले, 32 झालेत अर्जुन. हा, 5 ओव्हर 32 झालेत. वेट थांबायचं आहे का? बरोबर, 32. धावात. धावफलकावरती 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. काय सुरू आहे? आणि अनिकेत येतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. अनिकेत धनगर, धोनी, त्याची चर्चा संपूर्ण कल्याण नगरी आणि टर्फ, विशेष म्हणजे टर्फ क्रिकेटने केलंय. हो, यावेळी देखील बॉल वाईड असणार आहे. इथून काय करावं लागणार आहे? इथून जर जमा 11 संघ आपल्याला हे वर्चस्व टिकवायचं तर चांगली बॉलिंग, डॉट बॉल, प्रेशर क्रिएट करणं. पण R1 स्पोर्ट्स यांनी एखाद दुसरा षटकार मारला ना, लगेच मॅचचं मोमेंटम चेंज होईल. मॅच अजूनही बॅलन्स आहे दोन्ही संघाच्या दिशेने. ओहो, चांगला स्ट्रोक आलाय. अप्रतिम, दर्जेदार चॉप केलंय बॉलला. समोरचा बॉल, षटकार येतोय. म्हटलं होतं वेळ बदलायला वेळ लागत नाहीये. हा खेळ क्रिकेटचा आहे. हा निराळा खेळ आहे. ज्या खेळाने तुम्हा आम्हा सगळ्यांना लावलंय वेळ, तो हा क्रिकेटचा खेळ. वा, दिस इज व्हॉट क्रिकेट इज ऑल अबाउट. असं मी नेहमी म्हणत आलो, मी म्हणत राहणार आहे. शेवटच्या क्षणापर्यंत म्हणणं देखील हरकत नाहीये, कारण क्रिकेटनी सगळ्यांना ही प्रसिद्धी, हा खेळ आणि सॅक्रिफायसेस शिकवलेत. येस, मॅच ऑन. पहिला बॉल होता. पहिल्याच बॉलवरती षटकार आला अनिकेतच्या.
हो दुसरा बॉल विकेटचं बदल होत आहे का? चांगली फेकी करावी लागेल, केली आहे पण चांगला कॉल, चांगला कॉल. कारण अशा हाय व्होल्टेज मॅचेस मध्ये तुम्हाला स्वतःला शांत ठेवावं लागतं, तुमची मनस्थिती शांत ठेवावी लागते तुम्हाला. हो चांगला बॉल, यॉर्करचा वापर केला, धावचीची शक्यता, डायरेक्ट हिट. पंचांकडे अपील करण्यात येते आणि पहिला स्ट्रायकिंग एंडला पाहूयात. तिथे पंचांनी अगोदरच सांगितलंय तिसऱ्या पंचांकडे जाऊयात, मग जर तिथे नॉट आउट असेल तर आपण नॉन स्ट्रायकिंग एंडला जावं लागणार आहे. मॅच ऑन. पहिला स्ट्रायकिंग एंड जर आउट असेल तर तिकडेच संपलंय, मग नॉन स्ट्रायकिंग एंडला बघण्याची आवश्यकता नाहीये आपल्याला. हॅलो, बॅटर इज आउट ऑन द स्ट्रायकिंग एंड. पहिल्याच रनला बॅटर आउट आहेत. म्हटलं होतं ना की स्वतःला थोडंसं शांत ठेवणं गरजेचं आहे. हाय व्होल्टेज मॅचेसमध्ये ना तुमचं टेम्परामेंट आणि तुमचा अनुभव हे सगळं खूप कामी येतं. कारण तुमचा टेम्परामेंट चांगला असेल, तुम्ही स्वतःला शांत ठेवण्याची प्रॅक्टिस केली असेल, असे हाय व्होल्टेज मॅचेस तुम्ही खेळले असेल, तुमच्याकडे अनुभव असेल तर नक्कीच तुम्ही तो शांत ठेवू शकतात. पण तो नसेल तर असं मैदानाच्या आतमध्ये होतं जे तुम्ही पाहिलं का. स्वतःला शांत ठेवणं गरजेचं आहे, तसं झालेलं नाहीये. पुढचा बॉल यावेळी येस वाईट बॉल असणार आहे आणि ते फक्त बॅटरला नाही ते गोलंदाजालाही लागू होतं नाही का. बॉल चांगला फेकणं, स्टंप टू स्टंप लाईन वरती गोलंदाजी करणं, हेच तर क्रिकेट आहे. पुढचा बॉल चांगला स्ट्रोक, ड्राईव्ह केलाय, तो देखील अगदी कव्हर ड्राईव्ह केलाय. निखिल आलेत नवीन बॅटर, सिंगल मिळेल. स्ट्रायकिंग एंडला नवीन बॅटर येत आहे ज्यांनी चांगला षटकार मारलाय. शिट्ट्या वाजल्यात. हो यावेळी देखील चेंज ऑफ पेस, गतीमध्ये हलकंसं परिवर्तन करत असताना बॅटर चांगला स्ट्रोक, कारण शेवटच्या क्षणाला शॉट चेक करावा लागला. शेवटच्या क्षणाला डबल माइंड होते, त्या डबल माइंडला काबू करून स्वतःला शॉट हा चेक करावा लागलाय. चंगड्या बोले, वा. उजवीकडून आवाज येतोय, समोरून कोणी चहा पिलेले नाहीयेत वाटतं. हो यॉर्करचा वापर केला, धावचीची शक्यता, बॅटर आउट. आवश्यकता होती का? शांत ठेवणं हे झालेलं नाहीये मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉलही संपलाय आणि आपण पाहतोय की 5 षटकाचा खेळ इथे संपलाय. धावा लागल्या धावफलकावरती, 6 ओव्हर झालेत आणि 42 धावा लागल्यात धावफलकावरती. 6 षटकांच्या अखेरीस 42 धावा धावफलकावरती आणि लास्ट विकेटही असणार आहे मैदानाच्या आत. चला स्पीडअप करा प्लीज. लास्ट ओके महत्वाचं असणार. अनेक सॅक्रिफाइसेस आपण बघतो क्रिकेटमध्ये. चला टीम डिंगडॉंग 11 कल्याण आणि त्याच्यासोबतच टीम आई एकविरा. कॅप्टन्स आपण कुठे असाल? अक्षय उठल्यात या ओव्हर नंतर इनिंग ब्रेकमध्ये. टॉस साठी या. मॅच ऑन. पहिलाच बॉल, वेग प्रचंड पण वेगेवरती नियंत्रण असणं गरजेचं आहे. चौवेचाळीस धावा लागल्यात. अजून एक आलाय. समोरचा संघ लास्ट विकेट मैदानाच्या आतमध्ये आहे. जर इथून त्यांना रोखलं, एखादी विकेट मिळाली तर आता डाव तिथेच संपू शकतो. तर आवश्यकता कसली आहे? लाईन टू लाईन बॉल करणं,
लाईन आणि लेंथ वरती कॉन्सन्ट्रेट करणं, बॉल सरळ जाऊन स्टम्प्स वरती संपतोय कसा यावरती कॉन्सन्ट्रेट करणं गोलंदाजाला इथे कार्य आहे. तसं होत नाहीये. 44 आल्यात, बॅक टू बॅक 45 आल्यात, बॅक टू बॅक 3 वाईट आल्यात. जर इथून एका षटकाराला 50-55 झाले ना तर आर1 स्पोर्ट्सही ती ताकद ठेवतोय फाईट देण्याची. किरण आहेत, ओम आहे, चांगला संघ आहे, चांगली संघाची बांधणी पाहायला मिळते आपल्याला. दोन्ही टीम्स बॅलन्स आहेत आणि टीम बॅलन्स असल्यावरती असा चांगला खेळ पाहायला मिळतो. समोरचा संघ धावा करत नाहीयेत. आम्हाला म्हणतायत होऊ दे चुरशीची मॅच, आम्हालाही मजा येऊ दे. 4 आलेत, बॅक टू बॅक 4 आलेत. 46 धावा लागल्या धावफलकावरती. 46 ऑन द बोर्ड. 46 धावा लागल्या धावफलकावरती. गोलंदाज सज्ज, राईट आर्म राऊंड विकेटने मारा करेल. समोर बॅटर, हो स्ट्रेट मारलाय, हातात मारलाय, अर्जुन चूक करत नाहीये. 46 धावा धावफलकावरती. लास्ट विकेट तीही गेली आहे आणि जिंकण्यासाठी आहे का बॅटर? नाहीये ना. ऑल आउट झालेत, ऑल डाऊन झालेत. ओके, 46 धाव्यांवरती इथे पहिला डाव संपलाय आणि दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल तशी 47 धाव्यांचा पाठलाग करताना आपण पाहणार आहोत जमा 11 टीमला. येस, टॉस साठी या टीम डिंगडॉंग 11 कल्याण आणि त्यांच्यासोबतच टीम आई एकविरा. टॉस साठी या. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आलेले आहेत. अक्षय अय्यर आलेत आणि त्यांच्यासोबतच अभि देखील आलाय. येस, कॉइन मॅच ऑन. महत्वाची मॅच दोन्ही टीम साठी. अभि कॉल करेल. हेड्स खूप वर गेला पण हेड्स आहे. अभि काय डिसिजन असणार आहे? अभि डिसिजन पेंडिंग आहे. ठीक आहे, हरकत नाही. बेस्ट ऑफ लक. गो. ओके, थँक्यू सो मच. धन्यवाद. मी तुर्तास थांबतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा, एन्जॉय करत राहा, बघत राहा. KTPL सीझन 2 दुसऱ्या पर्वामध्ये, ज्या पर्वाचा तुम्हा आम्हा सगळ्यांना गर्व आहे अशी ही क्रिकेटची स्पर्धा, दैत्यमान क्रिकेटचा हा सोहळा आणि ज्या सोहळ्यामध्ये तुम्ही दिलेल्या साथ बद्दल, तुम्ही दिलेल्या अप्रतिम प्रतिसादाबद्दल आम्ही शतक्ष तुमचे ऋणी आहोत. मी आता इथे तुर्तास थांबतोय आणि पुनश्च उद्या भेटू याची गवाही तर देत नाहीये पण भेटण्याचा प्रयत्न जरूर मी तुमच्याकडे करणार आहे. थँक्यू सो मच. आपण जे प्रेम इथे दिलत आणि गेल्या काही सीझन्स पासून म्हणजे गेल्या काही स्पर्धांपासून जे कल्याण नगरीने प्रेम दिले ना ते देखील अटूट आहे. मी स्वतः या नगरीला बिलॉंग करत नाही, मी बिलॉंग डोंबिवलीला करतो, पण तरी देखील कल्याण नगरीच्या विशिष्ट म्हणजे अंडरआर्म क्रिकेटने जे प्रेम दिलंय त्या प्रेमाने देखील आम्ही सगळेच भारावून गेलो. थँक्यू सो मच. इथे संधी दिल्याबद्दल जॉन आणि राहुल असतील, आमची संपूर्ण कमिटी असेल, त्यांचं मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. आणि उर्वरित धोरण आता इथून ज्या दोन्ही भावांनी आपल्या समालोचकांनी संपूर्ण कल्याणला वेड लावलंय त्यातीलच एक प्रसन्न चव्हाण सरांच्या हातात धोरणा. चला, थँक्यू सो मच. जाऊया मैदानाच्या दिशेला. 47चं लक्ष आहे. 42 चेंडू 47 धावांचं लक्ष्याचा पाठलाग घेण्यासाठी प्रतीक आणि उदय सलामीची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतील शैलेश. मॅच इज ऑन. दोन्ही संघांना शुभेच्छा. विजयाच्या दृष्टिकोनातून क्वार्टर फायनल नंबर 1 मैदानावरती पाहायला मिळते. पहिला बॉल ऑन साइडला फ्लिक करत असताना प्रतीक पहिल्या बॉलवरती आली ही पहिली सिंगल. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल 1. पहिल्या 3 षटकांमध्ये जवळपास 28 धावा होत्या, मात्र त्यानंतर पतझड आपल्याला पाहायला मिळाली. 2 बॉल आणि 2 विकेट्स ज्यावेळेस डबल ओव्हरमध्ये आल्या तिथे या मॅचचं भवितव्य तय झालं, भविष्य तय झालं. 2 चेंडू 2 सिंगल आपल्याला पाहायला मिळतील. अर्बन स्पोर्ट्स एक चांगला संघ आहे, बॉलिंग फार स्ट्रॉंग आहे, धावा देखील डिपेंड होऊ शकतात. खोडप्याचा बॉल यावेळेस देखील चांगला पाहायला मिळेल. डॉट बॉलची समाप्ती होती. धावसंख्या फलकावरती 2 चेंडू झाले 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय. यावेळेस देखील ऑन साइडला वळवलाय. सिंगल ऍड होईल लॉंग ऑनच्या दिशेला. बघता 2 आणि 2 धावेंच्या साठीने 4 धावा
या धावफलकावरती पाहायला मिळतील. चार धावा या फलकावरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती मार्गस्थ आहे. शैलेश पाहायला मिळतात. दोन चेंडूंचा खेळ शिल्लक. शिट्टी वाजली. चंगळे बोले. यावेळेस देखील मैदानावरती आला हा बॉल. डॉट. 47 धावा डिफेंड करण्यासाठी जशी गोलंदाजी पाहिजे अगदी तशीच गोलंदाजी होती. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 4 या आकड्यावरती पाहायला मिळेल. म्हणजे विजयासाठी अजून देखील 43 धाव्यांची आवश्यकता. 36 चेंडू आणि 43 धावा हे समीकरण मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. रहीम भाई अजून मॅच आहे. बॉलर स्ट्रॉंग आहेत त्यामुळे अजून देखील सामना दोन्ही साईडला आहे. चला स्पीडअप करायचं थोडी विनंती असेल. 36 बॉल मध्ये 43 धाव्यांची आवश्यकता आहे. विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. जॉनची देखील भरपूर सारी मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी आहे. ओम साई गणेश प्रॉमिस संघाच्या वतीने ही सुवर्ण संधी अक्षय काकडे यांच्या वतीने देखील होती की प्रत्येक षटकाराला 2000 रुपयाचं कॅश प्राइज. कृष्णा आणि उदय शिर्के यांच्यासाठी सुवर्ण संधी होती. मात्र विकेटचं पतन झालेलं आहे. 4 या आकड्यावरती अजून एक धक्का. डीजे मास्टर थोडंसं व्हॉल्यूम द्यायचंय. डीजे मास्टर थोडंसं व्हॉल्यूम द्या. चार या आकड्यावरती अगदी आपल्याला पाहायला मिळेल झटका क्रमांक पहिला बसतोय नाही दुसरा बसतोय. एका पाठोपाठ एक. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 4. गडी गमावलाय दुसरा. अर्जुन वसिटा आपल्याला पाहायला मिळतील. अर्जुनची इनिंग देखील फार महत्वाची असणार आहे. फार चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. अर्बन स्पोर्ट्स संघाच्या गोलंदाजांच्या मार्फत 47 धावा जरूर डिफेंड करायच्या. मात्र आमच्यामध्ये ताकद आहे. आमच्यामध्ये कॅलिबर आहे. आम्ही डिफेंड करू शकतो आणि मैदानावरती तेच आपल्याला पाहायला मिळतोय. अर्जुन वसिटा स्ट्रायकिंग एंड वरती एक जबरदस्त खेळाडू आहे. बॉलिंग ट्रॅक वरती देखील गोलंदाज तितके जबरदस्त बंटी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या बॉल वरती विकेट टेकिंग गोलंदाजी बंटीने देखील केली आहे. मैदानावरती पाहायला मिळेल एक जबरदस्त मुकाबला. यावेळेस देखील फार चांगला बॉल. बंटीचं कौतुक करावं लागेल. फार चांगली गोलंदाजी मैदानावरती करत असताना बंटी पाहायला मिळतील. षटक क्रमांक दुसरं देखील मैदानावरती सुरू आहे. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झाला आणि या 2 चेंडूंवरती एक महत्वाची विकेट देखील कॅरी झाली आहे. सो कमबॅक झालेला आहे टीम अर्बन स्पोर्ट्स संघाचं. पुन्हा एकदा मिस्टेक आपल्याला पाहायला मिळेल. धीरजने डोक्यावरती हात ठेवलाय कारण माहिती कॅच जर कंप्लीट झाली असती तर ती कॅच नव्हती ती मॅच होती. मात्र 3 चेंडू जबरदस्त राहिलेत बंटी यांचे. कौतुक करावं लागेल बंटी यांना. बंटी यांना आता उर्वरित 3 बॉल वरती बघूया कशा प्रकारची गोलंदाजी ते करतील. सिंगल ऍड होईल. फलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 5 या आकड्यावर 3 चेंडूंचा खेळ झालाय. माफ करा 4 चेंडूंचा खेळ झालाय. येस 4 चेंडूंचा खेळ झालाय. यावेळी देखील स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतो. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो. मात्र मैदानावरती सिंगल धाव अर्जित होईल. एका धावेच्या साथीने धावफलक पुढे सरकेल. 6 या आकड्यावर 6 ऑन द बोर्ड. 6 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. टार्गेटचा पाठलाग करत असताना अगदी दमछाक होती आहे. बॅटिंग करत असताना टीम जमा 11 संघाच्या माध्यमातून विकेट
ज्या मात्र गेल्यात, धावा बनत नाहीयेत. कमबॅक जरूर करावा लागेल. चांगल्या बोले. चला शेवटचा बॉल शिल्लक पाहायला मिळतोय. चला घरी, लवकर मॅच संपवानी. यावेळेस फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल केलाय अर्जुनच्या बॅट मधून. जबरदस्त स्ट्रोक, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. धावसंख्या फलकावरती 10. 10 ऑन द बोर्ड. 10 धाबा या धावफलकावरती पाहायला मिळतील. कल्याण वेस्ट अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय उपाध्यक्ष निखिलेश कदम ॲज ऑफिशियल आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक 10 पाहायला मिळेल. 47 धावेंचं लक्ष आणि लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्या 2 षटकांमध्ये बनल्या गेल्या 10. 37 धावेंचं अजूनही लक्ष आहे. इम्पॉर्टंट मॅच आहे, त्यामुळे मैदानावरती टीम मीटिंग घेतली जाते, टीम मॉडेल घेतलं जात आहे. चला थोडंसं स्पीडअप करायचं विनंती असेल. 5 षटकांमध्ये विजयासाठी 37 धावेंची आवश्यकता. अर्बन स्पोर्ट्स संघाकडे फार चांगली गोलंदाजी आहे, सो या धावा डिफेंड देखील होऊ शकतात. मात्र डबल ट्रबल षटक देखील फार महत्वाचं आहे. इथून येणारा 1 षटक जर बॅटिंग टीमच्या माध्यमातून झुकला गेला तर मात्र बॅटिंग टीम ही आपल्याला नक्की पाहायला मिळेल. फ्रंट फूट वरती मात्र प्रत्येक षटक फार महत्वाचं आहे. जॅक्स यांच्याकडून सुवर्ण संधी. विकी यांच्यासाठी प्रत्येक डॉट बॉलला 50 रुपयाचं कॅश प्राइज, प्रत्येक विकेटला 100 रुपयाचं कॅश प्राइज आणि प्रत्येक हॅट्रिकला असेल 500 रुपयाचं कॅश प्राइज. बॅटची एज आपल्याला पाहायला मिळेल. कीपर धीरज पाहायला मिळतात. मला जोपर्यंत गॅदर करतील तोपर्यंत सिंगल कंप्लीट होईल. 11 धावा या फलकावरती आहेत. 11. फार चांगली स्कोरिंग पृथ्वी राजपूत यांच्या वतीने देखील आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस ऑन साइडला फक्त दिशा दाखवली आहे. मिडॉन मध्ये जोपर्यंत शैलेशच्या मतीने फिल्डिंग करण्यात येईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. 12 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. स्टेप आउट होऊन मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न, मात्र विकेट किपर धीरज आपल्याला पाहायला मिळतील. विकेट घेतली नाहीये. विकी मोरे जॅक्स यांच्या वतीने 50 रुपये विकी यांना लागू आहेत, कारण डॉट बॉल त्याने टाकलाय. मात्र मैदानावरती चुरशीचा सामना पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल किरण, कॅच कंप्लीट. मोहम्मदच्या विकेटचा अंत. फलंदाज होतील बाद. चार चेंडूचा खेळ झालाय. उर्वरित देखील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अर्जुन वसिटा जे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत, आणि आता अनिकेत धनगर उर्फ माऊली उर्फ धोनी पाहायला मिळेल. बारा धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. बारा धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. दोन चेंडूंचा खेळ शिल्लक, आणि स्ट्रोक तर जबरदस्त पाहायला मिळाला. सिंगल ऍड होईल. फलक देखील पुढे सरकत असताना 13 या आकड्यावरती.
चंगड़े बोले, क्या बात है. क्या बात आहे. जबरदस्त फिल्डिंगचा एफर्ट आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची होत असताना समाप्ती आणि अशा रीतीने षटक क्रमांक 3 समाप्त. धावसंख्या फलकावरती 13 पाहायला मिळेल म्हणजे विजयासाठी 24 बॉल 34. 24 चेंडूंमध्ये 34 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंड वरती अनिकेत, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती अर्जुन वसीटा पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 4 मध्ये किरण शिंदे आपल्याला पाहायला मिळत आहेत. किरणच्या खांद्यावरती देखील जबाबदारी आहे संघाची. संघाचे आयकॉन आहेत रहीमभाई यांचा नेहमी सातत्याने विश्वास असतो किरण वरती. आणि आता किरण बघूया कशा प्रकारची कामगिरी करतील. यावेळेस स्ट्रोक जबरदस्त. अनिकेत च्या बॅट मधून आलेला हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड कमरतोड सिक्सर. सर दुखते का? धावसंख्या फलकावरती षटकाराच्या साथीने पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल ऑन द बोर्ड 19. अजून एक अनिकेतच्या बॅट मधून बॅक टू बॅक सलगचा धोनीच्या बॅट मधून हा दुसरा सिक्सर. किरणच्या विरोधामध्ये आक्रमक हल्ले चढवले जात आहेत आणि अनिकेतला धोनी का म्हटलं जातं याचं मूर्तिमंत आणि प्रात्यक्षिक उदाहरण तो मैदानावरती देतोय. सिंगल आड होईल. 2 षटकाराने या मॅच मधली हवा संपूर्णपणाने काढली आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 26 पाहायला मिळेल. 26 ऑन द बोर्ड. यावेळेस देखील बॅटच्या टो एंडला बॉल लागलाय. मिळेल जी मात्र सिंगल. कमबॅक करावं लागेल किरणला. किरणच्याकडे क्षमता आहे. क्या बात आहे. आणि अजून एक स्ट्रोक मात्र कॅच कंप्लीट झालेली आहे. फलंदाज होतील बाद. अनिकेतची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला मित्रांनो हरकत नाहीये. स्मॉल बट इफेक्टिव्ह इनिंग. एक छोटासा कॅमिओ माऊलीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. मॅच मध्ये संघ नव्हता मात्र जे 3 बॉल 13 त्याने मारले संपूर्ण मॅच त्याच्या बाजूने करून गेलाय. कृष्णा पाहायला मिळतील. शेवटचा बॉल आहे. बॅटरने विचारलं होतं सर. ओके सर होऊन जाऊ द्या. अजून एक 1 टू गो. भले 200 एक्स्ट्रा घ्या पण होऊन जाऊ द्या. प्रेम आहे सरांवरती. टॅप स्ट्रोक पाहायला मिळतोय. नॉट बॉलची होत असताना समाप्ती. षटक क्रमांक 4 मैदानावरती समाप्त होईल. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 27. म्हणजे आता विजयासाठी समीकरण आपल्याला पाहायला मिळेल 18 बॉल 20. 18 चेंडू 20. ओम साई गणेश प्रॉमिस या संघाच्या वतीने सुवर्ण संधी असेल कृष्णासाठी. कृष्णाच्या प्रत्येक षटकाराला 2000 रुपयाचं कॅश प्राइज. धीरज आपल्याला पाहायला मिळतील. 18 बॉल 20 धाब्यांची आवश्यकता आहे आणि डबल ट्रबलचे षटक आहे. अर्जुन वसीटा मला आठवतंय अर्जुनने देखील आक्रमक पवित्रा यूज केला होता डबल ट्रबल षटकामध्ये. तोच खेळाडू मैदानावरती. स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती कृष्णा. बॉलिंग ट्रॅक वरती धीरज. एक जबरदस्त खेळाडू.
यावेळेस देखील स्ट्रोक आपल्याला चांगला पाहायला मिळेल. ही ओळख आहे अर्जुनची, त्याच्या तरकशमध्ये प्रत्येक तीर आहे. सिंगल ऍड होईल, फलक आपण नंतर सांगू. अठरा बॉल मध्ये 20 धाब्यांची आवश्यकता. विजयाचं हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस डॉट बॉलची होत असताना समाप्ती. 2 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक आपल्याला पाहायला मिळेल. लागल्या पायाला म्हणतोय तो. डॉट बॉलची समाप्ती होती है. क्या बात है शैलेश, बहुत अच्छी ये थी ये दहाड़ और चूहा खोद के निकला पहाड़. शैलेश म्हणतोय विकेट घे. यावेळेस देखील जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळेल. कृष्णाचा एक लाजवाब स्ट्रोक म्हणता येईल. टॅप स्ट्रोक जरूर होता. क्या बात है. हा यावेळेस देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. चांगल्या बोले. फक्त दिशा दाखवली आहे. यावेळेस ओम जोपर्यंत फील्ड करतील, आलेली ही सिंगल. 6 धावा आल्यात म्हणजे विजयासाठी 12 बॉल 14 धाव्यांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 14 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. जमा 11 वर्सेस अर्बन स्पोर्ट्स या 2 नामांकित संघांमध्ये ही चालू असलेली चुरशीची लढत. फायनलच्या आधीची फायनल कदाचित आपण म्हणू शकतो हिला, कारण क्वार्टर फायनल नंबर 1 या दोन्ही नामांकित संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडू 14 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 12 गेंदों में 14 रनों की आवश्यकता जीत के लिए इक्वेशन जमा 11 टीम के लिए. दूसरी तरफ रहेंगे स्वप्निल, जिस स्वप्निल के कंधों पर जिम्मेदारी अपने टीम को जिताने की. इस ओवर में कम से कम 2 से 3 विकेट्स लेने जरूरी है. बैटिंग टीम जमा 11 को एक बड़ा स्ट्रोक आना जरूरी है. इसके अलावा सिंगल डबल इस ओवर में लाना भी बहुत ज्यादा जरूरी है. स्वप्निल के कंधों पे जिम्मेदारी. स्ट्राइकिंग एंड के ऊपर बल्लेबाज अर्जुन वसीटा. 12 गेंदें 14 रनों की आवश्यकता. फुल टॉस गेंद थी. बैट की नरेज और कीपर के दस्तानों में गेंद जाती हुई डॉट बॉल. 11 गेंदें 14 रन. इस बार फिर से एक बार अच्छी गेंद. 10 गेंदों में 14 रनों की आवश्यकता है. स्वप्निल ने बहुत बढ़िया शुरुआत करके दी है ओवर नंबर 6 की. 2 गेंदें दोनों डॉट बॉल. लेकिन अर्जुन को मालूम है कि अगर मैं आखिरी गेंद तक खेलूं तो कम से कम 2 तो बड़े हिट मार सकता हूं. ती काबिलियत है, तो पोटेन्शियल अर्जुनकडे. दुसरीकडे स्वप्निल कमालीची कामगिरी करतोय. डॉट बॉल. 9 चेंडू 14 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. अर्जुन जोपर्यंत मैदानावरती आहे, जमा 11 संघ नक्की स्वतःला सांगेल की मॅच अजून संपली नाहीये. अर्जुन अजूनही मैदानावरती आहे. 9 चेंडू आणि विजयासाठी 14 धाब्यांची आवश्यकता. स्वप्निल देखील कमालीची कामगिरी करतोय. यावेळेस देखील चेंडू हवेमध्ये असेल. सिंगल कंप्लीट होईल. आता 8 बॉल 13.
8 चेंडू 13 धावेंची आवश्यकता. हे 2 चेंडू फार निर्णायक असतील. लावा ताकद. अजून एक दमदार स्ट्रोक कृष्णाच्या बॅट मधून. हा दमदार षटकार. रहीमभाई, संघ चांगल्या फॉर्म मध्ये होता. 3 षटकार आले ना, त्यामुळे मॅच डाऊन झाली. 3 सिक्सर. सही बात आहे. 3 सिक्सर मुळे मॅच संपूर्णपणाने. सात चेंडू 7 धाब्यांची आवश्यकता असेल. मॅच अजून संपली नाहीये. अजून देखील एक जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल ऍड होईल. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. आता 6 चेंडू 6 धावा. दर्शकांच्या हृदयाचा ठोका चुकवणारी मॅच, काळजाचे स्पंदन देखील चुकवणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडू 6 धावेंची आवश्यकता. कदाचित नितीन आपल्याला पाहायला मिळतील. नितीनच्या कांद्यावरती जबाबदारी. 6 बॉल 6 रनअप बॉल इक्वेशन. बॅटिंग टीम जमा 11 संघासाठी. स्ट्रायकिंग एंड वरती कृष्णा, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती अर्जुन. दोघांच्या खांद्यावरती जबाबदारी. दुसरीकडे अर्बन स्पोर्ट्स संघाची जबाबदारी आहे ही म्हणजे नितीन घोलप यांच्या खांद्यावरती. 6 बॉल 6 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. KTPL सीझन नंबर 2च्या सेमीफायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ कुठला असेल? एकीकडे अर्बन स्पोर्ट्स, दुसरीकडे जामा 11. 6 चेंडू 6 धावेंची आवश्यकता. कंपल्सरी चेजिंग स्पर्धेचा नियम आहे. यावेळेस झाली मिस्टेक. किरण करणार नाहीयेत मिस्टेक. फलंदाज कृष्णाच्या खेळीचा अंत. विकेटचं पतन. फलंदाज कृष्णा बॅक टू द पवेलियन. संकेत नवीन बॅटर पाहायला मिळतील. 5 चेंडू 6. नितीनच्याकडे देखील एक्सपिरियन्स. एक चांगला खेळाडू आहे नितीन. आता नितीनला कमबॅक करावा लागेल. 5 चेंडू 6 धावेंची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल. आणि कॅच कंप्लीट. नितीनने इथे खेळ खेळलाय, शाळा दाखवली आहे. स्लोवर 1 आणि त्या स्लोवर 1 वरती फलंदाज होतील बाद. आता 4 चेंडू 6 धावेंची आवश्यकता. हेमंत बारिया एक्सपिरियन्स खेळाडू आहे. या सिच्युएशन वरतून अनेक वेळा आपल्या संघाला जिंकवलंय. आता 4 चेंडू 6. आउटर आयकॉन देखील सोबत आहे. अर्जुन वसिटा त्याला स्ट्राईक देईल की मोठ्या फटक्याच्या मागे लागेल, हा मोठा प्रश्न मैदानावरती झाला उपस्थित. अर्जुन नाराज आहे. अर्जुन देखील म्हणतोय की कदाचित सिंगल काढ आणि सिंगल काढून देखील मला स्ट्राईक दे. माझ्यामध्ये कॅपॅबिलिटी आहे. मात्र हेमंतकडे देखील कॅपॅबिलिटी आहे, तो देखील मॅच फिनिश करू शकतो. दुसरीकडे नितीनने कमबॅक फार चांगलं केलंय. 4 चेंडू 6 धावेंची आवश्यकता विजयासाठी जमा 11 संघाला. हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 4 चेंडू 6. बॉल लागलाय पायाला, त्यामुळे 3 चेंडू आणि नितीन 6 धावेंची आवश्यकता. तीन चेंडू विजयासाठी 6 धावेंची आवश्यकता असेल. 3 बॉल 6 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. नितीनच्या कांद्यावरती जबाबदारी. सलग 3 चेंडू निर्धाव त्याने फेकलेत. 47 धावेंचं लक्ष आणि पाठलाग करत असताना आता दमछाक होतीये, कारण 3 बॉल 6 धावेंची आवश्यकता. यावेळेस झाली मिस्टेक. फलंदाज बाद होतील. मॅच मध्ये ट्विस्ट आलेला आहे. अर्बन स्पोर्ट्स संघ आता मैदानावरती फ्रंट फूट वरती पाहायला मिळेल. 2 चेंडू 6. अमन पाहायला मिळतील. 2 बॉल 6.
क्रिकेटमध्ये आपण विराट कोहलीला इतका महान का मानतो? गेम आपल्या साईडला करणं वेगळी गोष्ट, गेम जिंकवणं वेगळी गोष्ट आहे. अनिकेत धनगर ज्याने 2 बॉल 2 षटकार मारले, त्याने गेम चेंज केली, पण शेवटच्या मोमेंट पर्यंत त्याला राहणं गरजेचं होतं. कृष्णाने देखील तेच केलं, शेवटच्या मोमेंट पर्यंत राहिलं नाही. आणि म्हणून म्हटलं जातं गेम चेंज करणं आणि गेम चेंजर विनर बनणं हे फार वेगळी गोष्ट आहे. 2 बॉल 6 धावेंची आवश्यकता. हुकला तर मुकला आणि ठोकला तर जिंकला. या परिस्थितीवरती आता करावी लागेल बॅटिंग. आता मैदानावरती कॅच कंप्लीट, सामना फिनिश. सामना जिंकला R1 स्पोर्ट्स संघाने. हार्दिक अभिनंदन टीम R1 स्पोर्ट्स. हार्ड लक जामा 11 आहे. 1 विकेट आहे. अरे भाई 1 विकेट आहे. चला चला, आम्हाला पण माहित नव्हतं, नुकताच कळलं की 1 विकेट अजून देखील आहे. हा लाव, माती लाव बाबा. सुशांत बॅट नाही हत्यार घेऊन आलाय मैदानावरती. 1 बॉल 6, 1 विकेट बाकी. एक बॉल 6. सुशांतच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. सुशांत भंडारी पाहायला मिळतील. सुशांत काय करेल? 1 बॉल 6. बॅट नाही, बॅटला हत्यार बनवावं लागेल. 1 चेंडू 6 धावा. काहीतरी कर सुशांत भावा, केली तर तुझी हवा दुसरीकडे. आणि मेडन ओव्हर होईल का? विकेट हॅट्रिक देखील कंप्लीट होईल का? 1 बॉल विजयासाठी 6 धावेंची आवश्यकता. नितीन घोलाप मैदानावरती कमालीची गोलंदाजी करतायत. चला थोडस स्पीडअप करायची विनंती राहील. 1 बॉल 6 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. जिशानभाई शेख यांची देखील उपस्थिती. उद्या इन ऍक्शन मध्ये जिशानभाई आपल्याला पाहायला मिळतील. वेलकम आहे जिशानभाई, आपलं स्वागत आहे. आमचे एक यंग टॅलेंटेड जबरदस्त खेळाडू आणि फार जबरदस्त असे पॅकर आहेत. जिशानभाई यांचं करूया सहर्ष स्वागत. 1 बॉल 6 धावेंची आवश्यकता. सुशांतची बॉडी अशी आहे ना की जर बॅटला बॉल मिडल झाला ना तर प्लेअरला घेऊन बॉल जाईल. 1 बॉल 6. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दोन्ही संघांसाठी. 1 बॉल 6 ची मॅच. सुशांत, नितीन आणि सामना फिनिश झालाय. सामना जिंकला R1 स्पोर्ट्स संघाने. हार्दिक अभिनंदन टीम R1 स्पोर्ट्स. हार्ड लक टफ लक टीम जमा 11. आणि मेडन षटक देखील नितीनने कंप्लीट केले. क्या बात आहे. चला आपण पुढील सामन्याची सुरुवात करणार आहोत.